आज आपण इथं उन्हाळा स्पेशल मस्त असं आहे ना फूड कस्टर्ड बनवणार आहोत। त्यासाठी इथं मी सफरचंद घेतले आहेत, चिक्कू घेतले आहेत आणि द्राक्ष घेतले आहेत। तुम्ही डाळिंब पण घेऊ शकता, केळी पण घेऊ शकता। आता माझ्याकडे नव्हतं म्हणून मी नाही घेतलं। आणि इथं कस्टर्ड मिल्क पावडर घेतलेली आहे आणि इथं 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि पुन्हा एक म्हशीचं 1 लिटर कच्चं दूध घेतलेलं आहे। तापवलेलं घ्यायचं नाही, कच्चं दूध घ्यायचं म्हशीचं 1 लिटर। आता इथं मी गॅस पेटवून कढई ठेवते तापायला छानपैकी आणि त्यात आता 1 लिटर दूध ओतून घेऊ आपण। तुम्हाला हवं तेवढं घेऊ शकता, 1, 2, अर्धा तुमच्या ह्याच्यानुसार। मी ते 1 लिटर दूध ओतून घेतलं आता चांगलं। तोपर्यंत मी कस्टर्ड पावडर घेतली आहे, त्यात आता मी वाटीत काढून घ्यायची आहे आपल्याला। आता इथे मी 3 चमचे ना कस्टर्ड पावडर घेणार आहे। चमच्याने मोजूनच घ्यायची 3, लय पण नाही घ्यायची कारण का त्यांनी ना घट्टपणा खूप येतो। त्यामुळे इथं मी 3च चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आणि ते पण पाण्यात मिक्स नाही करायचे, आपल्याला दूध टाकून मिक्स करायची आहे। थोडंसं दूध टाकून मी आता हे चांगलं एकजीव करते। चांगल्या गुठळ्या मोडाच्या आहेत, गाठी होत्या, तर त्यामुळे चांगलं सारखं हलवत राहायचं ह्याला। स्पेशल उन्हाळ्यात स्पेशल खूप छान आहे थंड। उन्हाळ्यात काहीतरी मुलांना स्पेशल असं फ्रूट खाण्यापेक्षा तुम्ही असं पण खाऊ शकता, असं पण खूप छान लागतं काहीतरी वेगळं। इथं बघू शकता एकदम घट्टपणा आला, तुम्हाला दाखवते जवळनं। आता बघा सगळ्या गुठळ्या मोडून असं घ्यायचं आणि मग आपण आता त्या दुधात टाकून घेऊ। आता दूध आपलं चांगलं ना हे झाले, उकळी आली दुधाला, पण आता छान शिजत आले आपलं दूध बघू शकता। म्हणजे असं घट्टपणा आला दुधाला। 10-15 मिनटं चांगलं जरा उकळून द्यायचं आणि थोडंसं दाटसरपणावर साय आली ना मग आपण त्यात ॲड करायचं। आता हे मिक्स केलेले आपण, तोपर्यंत मी साखर टाकून घेते। तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता। कोणाला गुळ आवडत असेल गुळ पण तुम्ही टाकू शकता, पण इथं मी गुळ नाही टाकला, साखर टाकली। गुळ पण छान लागतो, कोणाला जास्त गोड आवडतं, कोणाला कमी गोड आवडतं, त्यानुसार। इथं मी आता द्राक्ष कट करते। तुम्हाला इथं डाळिंब पण घेऊ शकता, केळी घेऊ शकता, तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे फ्रूट आवडते ते घेऊ शकता। कलरफुल छान लागतं, दिसतं पण छान। आता इथं मी सगळं द्राक्ष कट करून घेते। तोपर्यंत बघू आता आपलं इथं दूध चांगलं घट्टसर होत आले, बघू शकता। इथं आता कमी झाले, इथं तुरंत खाली गेले। आता हे आपण मिक्स करून ह्यात टाकून द्यायचं आता सगळं। कंटिन्यू सारखं हलवत राहायचं, नाहीतर अशा गाठी होत्यात, त्यामुळे सारखं हलवत राहायचं। आता बघू शकता इथं बारीक गॅस करायचा, फुल गॅस नाही करायचा। हा चांगलं शिजलंय बघू शकता इथं। आता मस्त एकजीव झालं सगळं, आता आपलं मस्त दाटसरपणा आलेला आहे त्याला, बघू शकता इथं। आता सारखं आपलं हलवत राहायचं। तोपर्यंत मी चिक्कू कट करून घेते। आता चिक्कूची पण आपल्याला साल काढून घ्यायची आहे, तशीच नाही टाकायचं, त्यामुळे साल काढून घ्यायची, खाताना पण छान लागतं। वरचं वर सगळं कातडं काढून टाकायचं चिक्कूचं। चिक्कू पण गोड असतात, त्यामुळे तुम्हाला साखर कमी जास्त करू शकता, कारण का हे फ्रूट घातले मी सगळं गोडच आहेत ना। आता मस्त सगळं साल काढून झाले। आता छान मी इथं एकदम बारीक कट करून घेते, बारीक अशा फोडी करून घ्यायच्या। तुम्हाला काही मोठ्या फोडी करायच्या तर मोठ्या पण फोडी करू शकता, मी बारीक छोट्या करून घेतल्यात फोडी। इथं बघू शकता आता मस्त आपलं एक
एकसारखं झाले शिजून. आता ह्याला आहे ना थंड करायला ठेवायचं. गरम गरम त्यात नाही टाकून द्यायचे फ्रूट, एकदम गार झाल्यावरच टाकून द्यायचं. मिक्स करून मग सेट करायला फ्रीजला ठेवायचं 1 तासभर. जेवण केल्या तुम्ही खाऊ पण शकता स्वीट म्हणून गोड काहीतरी. इथे मी आता सफरचंद ह्याचं पण साल काढून घेते सफरचंदाचं. छान आता इथं काढून घेते मी सगळं साल आणि कट करून घेते. तोपर्यंत छान असा व्हिडिओ बघत राहा.